कशा आहात तुम्ही? माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी उठून फ्रेश झाले, त्याच्यानंतर थोडंसं आवरून घेतलं. तुम्ही जरी कितीही आवरलं, पण कपाळावर टिकली नसली, तर मग ते आवरणं काही फायद्याचं नाही. जर एक टिकलीनेच मस्त सुंदर दिसतं माणूस. त्याच्यानंतर मी माझं मॉर्निंग ड्रिंक पिलं. त्यानंतर काय विशालसोबत थोडीशी मस्ती केली. आज विशालला सकाळी खायचं होतं सांबार राईस, त्याच्यामुळं त्यांना बनवून दिलं. त्यांना होतं की मी एकटा कसं खाऊ, म्हणून मलाही चारलं त्यांच्यासोबत. मग काय ते पटापट जेवून ते कामाला निघून गेले. त्याच्यानंतर मी, हृदय आणि प्रेमा थोडे वेळ मस्ती करत बसलो. मस्तीमध्ये बघा ना प्रेमाचं काय चाललंय. प्रेमाला आज खायचे होते तिचे सॉक्स आणि ते आम्ही तिला खाऊ नव्हतो देत. तर बघा कशी चिडत होती. मी सारखे सारखे तिचे हात काढत होते, मग चिडत होती. चिडून शेवटी ती पालती पडली की मी मम्मी नाही करू देत तर मी आता पालती पडणार. मग काय तिची मस्ती झाली करून. म्हणलं आता फटाफट कामं उरकून घेते आता. मग फटाफट माझी केस वल्ली होती, तर मी फटाफट ड्रायर मारून घेतलं. ते बघितलं हृदयनी, मग त्याला अंघोळ घालून घेतलं मी फटाफट. आणि मग तो लागला, मम्मा तू हेअर ड्रायर मारून घेतलं तर मलाही हवं आहे ते, माझी पण केस त्याच्यानेच वाळव. फटाफट त्याला स्कूलसाठी रेडी केलं अंघोळ घालून. मग काय मम्मा मला हेअर ड्रायर कर माझ्या केसांना म्हणला तो. मग त्याला पण त्याची पण केस वाळून दिली, त्याची केस वाळून दिली. आणि मग त्याच्यानंतर त्याला थोडंसं गन पावडर केलं फटाफट. गन पावडर करून आम्ही आज नाश्त्याला चहा चपाती खाणार होतो. तर मी, हृदय आणि प्रेमा बसलो. बघा ना प्रेमा कशी करते चपाती, तिला वडायची होती माझ्या हातातनं, तिला देत नव्हते, तर ती वडायची होती तिला. तर कसं आहे ना बघा ना, 2-2 लेकराला, ह्याला आवरायला जाते तर ती रडती, आणि तिला बघितलं की हा उदास होऊन बसतो. म्हणून दोन्ही लेकरांना सोबत घेऊन काम करणं किती एका आईसाठी कठीण असतं. तर फटाफट मी नाश्ता करून घेतला आणि हृदयलाही करत होते, चारवत होते. तर हृदयचं फटाफट कधीच जेवत नाही तो. त्याला उशीर होतोय तरी हे एकदम हळूहळू मस्ती करत जेवत असतो. त्यानंतर त्याला नाश्ता करून त्याला पाठवलं शाळेत. फटाफट त्याला पाठवून मी घरातली कामं उरकून घ्यावं म्हणलं. अंथरूण काढून घेतले, त्याच्यासोबत मस्त माझे फेवरेट गाणे लावले, थोडासा डान्स केला मस्त. आणि त्याच्यानंतर मी पांघरून वगैरे उचलून घेतलं, थोडासा पसारा उरकून घेतला. पसारा उरकल्यानंतर म्हणलं आता फटाफट करायच्यात, मला झाडू मारायचं आहे. खूप मोठं काम पडलेलं घरात. तर फटाफट मी घेतलं मारून. प्रेमाला पहिलं झोपून घेतलं, त्यानंतर झाडू मारून घेतलं. त्यानंतर फटाफट भांडे घासून घेतले, कपडेही धुवून घेतले. त्यानंतर तेवढ्यातच वाजले 3. त्याच्यातच एवढं काम उरकूस तर हृदय आला पण परत शाळेतनं. मग काय त्याला 4ला पारलं, परत त्याला 4 वाजता क्लासला पाठवलं. सचिन येताना जिलेबी आणलेली सचिनने. त्यानंतर मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसले 6 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर काय मग संध्याकाळचं स्वयंपाक बनवावं लागतं. चला गाईज उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय.